आणि आता एक मोठी बातमी, नागपुरातील दंगलीनंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। हा जर पूर्वनियोजित कट होता तर गृह खात्याच्या ते कानावर का आलं नाही? गृह खातं झोपा काढत होतं का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। या नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा काय? मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं? मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? या सगळ्या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत। औरंगजेब असो, अफजल खान असो, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत। ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचं तर आंदोलन काय करताय? तुम्ही सरकारकडे जा, मोदींकडे जा आणि मोदींना म्हणा की गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब जो महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा। तो जेव्हा सोहळा कराल तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमारला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा। आहे सोपा विषय आहे, त्याच्यात दंगल करायचं